नमस्कार मंडळी, मी प्रियंका पाटील, टेक तडका 24/7 वरून. आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे जी गेमर्स आणि टेक गिग्स दोघांनाही खूप आवडेल. म्हणजे मीडल, जी प्लॅटफॉर्म आपण गेमिंग क्लिप्स अपलोड आणि शेअर करण्यासाठी वापरतो ना, त्यांनी एक नवीन AI रिसर्च लॅब सुरू केली आहे, ज्याचं नाव आहे जनरल इंट्युशन रॉकेट. आता हे काय नवीन आहे तर हे लोक मीडलच्या 2 बिलियनहून अधिक गेमिंग व्हिडिओजचा वापर करतायत. विचार करा, 10 मिलियन युजर्स, लाखो गेम्स, ह्या सगळ्या डेटावरून AI एजंट्सना ट्रेन करण्यासाठी. म्हणजे हे AI आता फक्त गेम प्ले बघणार नाही, तर वस्तू आणि एंटिटीज स्पेस आणि टाईममध्ये कशा फिरतात हे सगळं शिकणार आहे. याला म्हणतात स्पेशियल टेम्पोरल रिझनिंग. भारी आहे ना? मीडलचे CEO पिम डेव्हिटे म्हणतात की गेमर्सचे क्लिप्स म्हणजे AI ट्रेनिंगसाठी गोल्ड माइन आहे, कारण यात खूप जास्त पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह उदाहरणे असतात जी AIला शिकण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. म्हणजे असा डेटा जो आपल्याला ट्रेनिंगसाठी हवा असतो तो इथे सिलेक्टिव्हली मिळतोय. या डेटाच्या ताकदीमुळेच ओपन AIने पण गेल्या वर्षी मीडलला 500 मिलियनमध्ये विकत घेण्याचा प्रयत्न केला होता, असं म्हणतात. इतकंच नाही, जनरल इंट्युशनने नुकताच 133.60 मिलियनचा सीड फंड पण रेस केला आहे. आता या पैशांचा उपयोग ते टीम वाढवण्यासाठी करणार आहेत, जेणेकरून एक असा जनरल एजंट तयार करता येईल जो आपल्या आजूबाजूच्या जगाशी इंटरॅक्ट करू शकेल. सुरुवातीला हे गेमिंगमध्ये आणि सर्च अँड रेस्क्यू ड्रोनमध्ये वापरलं जाईल. विचार करा, ड्रोन जे एकदम अनोळखी एरियामध्ये पण न घाबरता फिरू शकतील. या AI मॉडेलची गंमत म्हणजे ते अशा एन्व्हायरमेंटमध्ये पण काम करतं ज्यावर त्याला ट्रेन केलं गेलं नाहीये, आणि हे सगळं फक्त व्हिज्युअल इनपुटवरून. म्हणजे AIने गेमर्ससारखंच बघायचं आणि कंट्रोल इनपुट फॉलो करून फिरायचं. हेच तंत्रज्ञान पुढे रोबोटिक आर्म्स, ड्रोन्स आणि सेल्फ ड्रायव्हिंग गाड्यांमध्ये पण वापरता येईल. भारी आहे ना? जनरल इंट्युशनचं पुढचं लक्ष आहे की असे AI एजंट्स तयार करणे जे स्वतःचे सिम्युलेटेड वर्ल्ड्स तयार करू शकतील आणि पूर्णपणे अनोळखी फिजिकल एन्व्हायरमेंटमध्ये पण स्वतःहून नॅव्हिगेट करू शकतील. ते प्रतिस्पर्धकांप्रमाणे वर्ल्ड मॉडेल्स विकण्याऐवजी AI एजंट्सना गेमिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरणार आहेत. उदाहरणार्थ, असे बॉट्स जे पारंपरिक डिटर्मिनिस्टिक बॉट्सपेक्षा खूप हुशार असतील आणि गेमर्सना नेहमी 50% विन रेटचा अनुभव देतील, ज्यामुळे गेम प्ले अजून एन्जॉयबल होईल. पिम डेव्हिटे यांना मानवी कामाचा पण अनुभव आहे, त्यामुळे सर्च अँड रेस्क्यू या क्षेत्रात पण हे AI खूप उपयोगी ठरू शकतं. म्हणजे GPS नसलेल्या ठिकाणी पण ड्रोन माहिती मिळवू शकतील. ओपन AI यांचं ध्येय आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजेच AGI कडे जाणं आहे, आणि त्यांच्या मते हे स्पेशियल टेम्पोरल रिझनिंग त्या दिशेने एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. कारण टेक्स्ट बेस्ड LLMsमध्ये जे मिसिंग आहे ते हे AI शिकणार आहे, आपली जनरल इंट्युशन. एकंदरीत टेकच्या दुनियेत एक खूप मोठं आणि इंटरेस्टिंग घडामोडी घडतीये. नक्की अपडेटेड रहा टेक तडका 24/7 सोबत. मी प्रियंका पाटील, सायनिंग ऑफ. धन्यवाद. नमस्कार.